बाळाचं वजन वाढत नाही म्हणून दूध कमी आहे हे लगेच ठरवू नका. जर बाळ एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फिडिंग करत असेल, पहिल्या 2-3 महिन्यात आईच्या अपेक्षेप्रमाणे ठराविक वजन वाढत नसेल, तर आईच्या मनात लगेच प्रश्न येतो की फॉर्म्युला सुरू करूया. त्याआधी या 5 गोष्टी नक्की तपासा. पहिलं, फिडिंग फ्रिक्वेन्सी. दिवसाला किमान 8 ते 10 वेळा ब्रेस्ट फिडिंग करणं आवश्यक आहे. काही बाळ स्लीपी फीडर्स असतात, म्हणून दिवसा मिनिमम दर 2 तासांनी आणि रात्री 3 ते 4 तासांनी फीड नक्की करा. दुसरं, पोझिशनिंग आणि लॅच. बाळ योग्यरित्या स्तनांवर लॅच झालं नसेल तर दूध ट्रान्सफर कमी होतं. तिसरं म्हणजे फीड करताना बाळाला खूप कॉझी ठेवू नका. खूप उबदार आणि आरामात असेल तर बाळ 5 मिनिटात झोपते आणि दूध पुरेसे पित नाही. चौथं म्हणजे स्विच नर्सिंग टाळा. एक ब्रेस्ट पूर्णपणे एम्प्टी होईपर्यंत दुसऱ्या ब्रेस्टवर स्विच करू नका, नाहीतर बाळाला हाइंड मिल्क मिळत नाही, जे वजन वाढीसाठी खूप महत्वाचे आहे. पाचवं म्हणजे काही दिवस घरच्या कामातून ब्रेक घ्या. फक्त ऑन डिमांड फीड आणि स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट ठेवा. त्यामुळे दूध निर्मितीचे सिग्नल्स वाढतात. हे सगळं 2 आठवडे फॉलो करा. तरीही वजन वाढत नसेल तर लॅक्टेशन कन्सल्टंटला नक्की भेटा. लगेच फॉर्म्युला नाही, आधी योग्य पद्धत वापरून बघा. यासारख्या अजून ब्रेस्ट फिडिंग रिलेटेड टिप्ससाठी मला फॉलो करा.